सांबर नुसतं पाणी होतं, बाकी दुसरं त्यात काही नव्हतं. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो छत्रपती संभाजीनगर मधील टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी की दादा डोसेला नाश्ता करण्यासाठी. तर विषय असा होता की तेथील जी क्वालिटी बघून ना तर अक्षरशः चक्क झालो. कारण नुसतं दादा डोसा नावावर फक्त लूटमार चालू आहे. कारण मी जेव्हा नाश्ता करायला बसलो तिथे, तर त्यांनी मला डोसा आणून दिला, मसाला डोसा. तिथले जे सांबर आहे का, सांबर सांबर नुसतं पाणी होतं, बाकी दुसरं त्यात काही नव्हतं. पण मी जेव्हा त्यांना बोललो की "बाबा ही फ्रँचायझी दादा डोसे राहिली नाही का? का त्यांनी चेंजेस केलंय का?" कारण की क्वालिटी मी नेहमी दादा डोस्यावर नाश्ता करतो, ती क्वालिटी एकदम ओके असते. पण इथे ती क्वालिटी भेटली नाही, म्हणून त्याला बोललो मी. तर त्यांनी काय केलं, ताबडतोब ताट चेंज केलं. त्यांनी ते भैया मॅनेजर समोरच्या मुलाला बोलला की "भैया त्यांचं ताट चेंज करा." मला सांगायचं तर एकच आहे की बाबा इथे येणारा सामान्य नागरिक सगळ्याच काही आवाज उठू शकत नाही. मला क्वालिटी मी नेहमी नाश्ता करतो, मला माहिती क्वालिटी दादा डोसा क्वालिटी एकदम क्लास असते. पण इथे फक्त दादा डोसाच्या नावाखाली नुसती लूटमार चालू आहे. मला सांगा तात्पर्य एकच आहे की बाबा की इथे तुम्ही जसं रेट घेताय ना, रेट तर गगनाला टेकले. रेट जसे घेताय ना तशी क्वालिटी पण द्या. बाकी दुसरं तुमच्या शाखेशी आणि माझा काही असं वैयक्तिक वाद नाहीये. बट मग इथे येणारा नागरिक माझ्यासारखाच गरीबच असतो ना, तर त्यांची लूटमार होऊ नये त्या हिशोबाने सांगतोय मी किंवा तुम्ही क्वालिटी तशी द्या. ठीक आहे. धन्यवाद.